लेसन 1.4 बी स्मार्ट म्हणजे हुशार व्हा. चला तर आपण पाठ समजून घेऊया. चॅम्पियन्स आर नॉट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स म्हणजे विजेते. विजेते जिम मध्ये व्यायामशाळेत तयार करता येत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. चॅम्पियन्स आर मेड म्हणजे चॅम्पियन्स बनतात कसे? फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. त्यांच्यात आतमध्ये जे असतं, थोडक्यात आतमध्ये म्हणजे सुप्त गुण. कोणते सुप्त गुण? अ डिझायर इच्छा, अ ड्रीम स्वप्न, अ व्हिजन दूरदृष्टी. ज्यांच्यात हे सुप्त गुण असतात, डिझायर, ड्रीम, व्हिजन म्हणजे इच्छा, स्वप्न आणि दूरदृष्टी, तर असेच विजेते बनतात, चॅम्पियन बनतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. त्यांच्याकडे काय असलं पाहिजे? स्किल म्हणजे कौशल्य, अँड विल आणि इच्छाशक्ती सुद्धा त्याबरोबर असली पाहिजे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. विल सुद्धा आहे आणि स्किल सुद्धा आहे, परंतु विल कसं पाहिजे? स्ट्रॉंगर दॅन द स्किल. कौशल्यापेक्षा इच्छाशक्ती मोठी हवी. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. सक्सेसफुल प्रोफेशनल म्हणजे यशस्वी व्यावसायिक. थ्राईव्ह इन द सेम मॅनर, अशाच पद्धतीने ते यशस्वी होतात. थ्राईव्ह म्हणजे यशस्वी होणे, विकास पावणे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट. नैसर्गिक बुद्धिमत्ता. आपल्या सगळ्यांकडे एक नैसर्गिक बुद्धिमत्ता असते. इफ वी यूज दॅट टॅलेंट, आपण जर ती बुद्धिमत्ता वापरली, टू सेट आवर गोल इन लाईफ म्हणजे आपल्या आयुष्यात ध्येय निश्चित करण्यासाठी आपण जर ते टॅलेंट वापरलं, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आपल्याला आयुष्यात सहज यश मिळेल. वी शाल नॉट अचीव आवर गोल्स. आपण आपले ध्येय गाठू शकत नाही. केव्हा? इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. ते मिळवण्यासाठी जर आपण कोणतीच कृती केली नाही तर आपण आपले ध्येय गाठू शकत नाही. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेस. ध्येय निश्चित करण्याने दोन महत्त्वपूर्ण गोष्टी घडतात. कोणत्या दोन? अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजे आपली सृजनशीलता वाढीस लागते. अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. आणि आपल्या आयुष्यातील आपला मार्ग अधिक सुस्पष्ट होतो. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. उद्दिष्ट ठरवणं म्हणजे जीवनाचं सुकान वाहते घेण्यासारखे. पर्सिंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि त्यामुळे आपल्या उद्दिष्टांचा पाठलाग केला असता चांगला भविष्यकाळ निश्चित असतो. रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग देम हॅपन. जसं घडेल तसं, नाहीतर जसं हवं तसं घडवून दिलं किंवा येईल तसं जीवन जगण्यापेक्षा हे ठीक होय. सेटिंग गोल्स मे अपियर इझी. आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट ठरवणं तसं सोपं वाटत असलं तरी, बट फॉर सम काहींसाठी इट इज क्वाईट चॅलेंजिंग. हे खूप आव्हानात्मक असतं काहींसाठी. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. अपयशाची भीती पण राहणार नाही कधी जर उद्दिष्ट जर आपण सेट केलं नाही तर. आफ्टर ऑल शेवटी वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. ज्याला त्याला ठरवायचे का त्याला शेवटी आयुष्यात काय मिळवायचे. टू अकॉम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रेकमेंडेड अ 5 स्टेप अप्रोच. जर आपल्याला उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर तज्ञ आपल्याला 5 पायऱ्या सुचवतात. इथं स्मार्ट आहे. स्मार्टच्यात SMART 5 अक्षर आहेत. म्हणून त्या 5 पद्धती त्या 5 अक्षरांच्या स्मार्टमध्ये. स्मार्ट गोल्स आर अ मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट हे उद्दिष्ट एक विचार पद्धती आहे जी आपल्याला यशस्वी व्हायला मदत करते. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. म्हणजे एसचा स्पेसिफिक, एमचा मेजरेबल, एचा अचिवेबल, आरचा रिअलिस्टिक आणि टीचा टाइम बाउंड. तर ही जी 5 पद्धती आहेत, या 5 पायऱ्या, तर त्याची एकेकाची आपण माहिती घेऊ. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. स्मार्ट ह्या संज्ञेला उद्दिष्टांच्या दृष्टीने खूप अर्थ आहे. तर स्मार्ट मधलं पहिलं यस. तर यसचं स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजेच नेमकं, निश्चित, असं ठराविक. म्हणजे आपलं उद्दिष्ट ठरवताना आपल्याला एक निश्चित ठरवलं पाहिजे.
स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर द इम्प्रूव्हमेंट. यामध्ये आपल्याला एखाद्या सुधारणा करण्यायोग्य जे उद्दिष्ट आहे, क्षेत्र आहे किंवा गोष्ट आहे ती निवडायची असते, ठराविक गोष्ट अशी. द मोर द स्पेसिफिक एरिया द मोर रिफाईंड अचिव्हमेंट. मोर स्पेसिफिक एरिया म्हणजे जेवढं निश्चित आपलं क्षेत्र असेल, हे उद्दिष्ट जितकं नेमकं स्पष्ट असेल तितकं आपले यश नक्की असतं. इट मेक्स इट इझियर, ते आणखी सोपं बनवतं. टू सेट पॅरामीटर्स. टू सेट पॅरामीटर म्हणजे त्याचे ते निर्देशांक तयार करणे, का आपल्याला नक्की ते काय स्पेसिफिक उद्दिष्ट ठेवायचं आहे ते. अँड वर्क टुवर्ड्स द गोल. आणि उद्दिष्टाच्या दिशेनं, उद्दिष्ट गाठण्यासाठी वर्क टुवर्ड्स द गोल म्हणजे उद्दिष्टाच्या दृष्टीनं काम करायचं. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस. जर आपल्याला घर बांधायचं असेल, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड. म्हणजे नक्की त्याची किती क्षमता असली पाहिजे त्या घराची, म्हणजे किती क्षेत्र असलं पाहिजे. अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. आणि ते किती काळ चालेल पुढं. तर असं स्पेसिफिक उद्दिष्ट पाहिजे. दुसरं, स्मार्टमधला दुसरा अक्षर यम. यम म्हणजे मेजरेबल. मेजरेबल म्हणजे मोजता येण्यासारखं असलं पाहिजे. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. म्हणजे उद्दिष्टांना मोजता येण्यासारखे प्रमाण दिले असता वेळोवेळी आपल्या कामगिरीची ठरवलेल्या लक्ष्याबरोबर तुलना करता येते. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रूआउट द गोल्स पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. आणि यामुळं उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत आपल्याला मापदंड ठरवून आपल्या साध्या गोष्टींची त्याच्याशी तुलना करता येते. व्हाईल प्लेइंग फुटबॉल वन एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. म्हणजे उदाहरणार्थ, आपल्याला जर फुटबॉल खेळ खेळायचा असेल तर प्रत्येक खेळाडूची भूमिका आणि त्याच्या जागा सगळ्यांना माहिती हवी. स्मार्टमधील तिसरा अक्षर आहे ए. ए म्हणजे अचिवेबल. अचिवेबल म्हणजे साध्य करता येण्यासारखं. सेटिंग गोल्स म्हणजे ध्येय निश्चित करणं. दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम. ठरवलेल्या वेळात आपलं उद्दिष्ट पूर्ण झालं पाहिजे. ऑफन नेहमी दिस गोल्स, ही जी छोटी छोटी उद्दिष्टे, मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन. त्या म्हणजे पायऱ्या बांधतात. टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स. आणि मग मोठं उद्दिष्ट साध्य करायची छोटी छोटी उद्दिष्ट त्याच्या पायऱ्या बांधतात. दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. आणि ते शेवटी आपलं भविष्यातील कार्यक्षेत्र बनतं. ॲज ए स्टुडंट्स, विद्यार्थ्यांमध्ये, वी कांट बिकम प्रेसिडेंट. आपण अध्यक्ष बनू शकत नाही, अ प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान सुद्धा. बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन द फ्युचर. परंतु त्या उंचीपर्यंत बाकी जाऊ शकतो. नंतर चौथं आहे आरचं रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स. उद्दिष्ट तयार करणं हे महत्वाचं आहे. दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट. स्वतःची जी गुणकौशल्य आहेत ती लक्षात घेऊनच हे वास्तववादी लक्ष ठेवणं महत्वाचं आहे. ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज म्हणजे आपल्या ज्याच्यात कौशल्य आहे, निष्णातपणा आहे त्यात. बिल्डिंग एक्सपर्टाईज म्हणजे निष्णात होण्यासाठी टेक्स टाइम, वेळ लागतो त्याला. सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट. तर असं एक्सपर्ट किंवा निष्णात बनण्यासाठी इन शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम म्हणजे कमी काळातच निष्णात बनणं इज अनरिअलिस्टिक. हे अवास्तववादी म्हणजे वास्तववादी हे नाही. याचा अर्थ निष्णात बनण्यासाठी वेळच लागतो, कमी वेळात हे शक्य नाही. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. वास्तववादी असणं याने काय होतं, सक्सेसफुल यशस्वी होणं सोपं आहे. म्हणजे उद्दिष्ट पूर्ण करणं हे सोपं बनतं वास्तववादी असल्यास. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह. डिफेन्सिव्ह म्हणजे बचावात्मक, अँड नॉट अग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक न होता. द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम म्हणजे मग हे वास्तविकतेला धरून नाही. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड. आपल्या मनात सुस्पष्ट असं चित्र असलं पाहिजे. अँड मस्ट हॅव ॲबिलिटी आणि क्षमताही असली पाहिजे टू अधेअर टू दॅट पिक्चर. ते जे काही चित्र आहे आपल्या याचं त्याच्याबाबत आपण निश्चित त्याला चिकटून असलं पाहिजे किंवा ते फिक्स असलं पाहिजे.
आणि शेवटचं स्मार्ट मधलं टी म्हणजे टाइम बाउंड, म्हणजे ठराविक वेळ असलेलं. कोणतं पण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेळ सुद्धा एक निश्चित केली पाहिजे. एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल, म्हणजे प्रत्येक लक्ष्य किंवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक कार्यकाल ठरवून घ्यावा. ॲज इट हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. काय होतं, आपला फोकस म्हणजे त्याच्यावरचं जे आपलं दृष्टी आहे, म्हणजे एकाग्र होण्याने ते सोपं होतं. अँड अकाउंटेबिलिटी, त्यांनी आपली जबाबदारी निश्चित होते. टू रेड्यूस वेट, वजन कमी करण्यासाठी वी नो हाऊ टू गो अबाउट इट. वजन जर कमी करायचं असेल तर काय करायचं हे आपल्याला माहिती आहे. बट विदाऊट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन, जर याच्यासाठी एक निश्चित असा कार्यकाळ जर नसेल ठरवला, इट नेव्हर बिकम्स अ रियालिटी, मग बाकी ते काही वास्तवात येणार नाही. इट मे बी एक्झरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. मग वजन कमी करण्यासाठी काय पाहिजे, एक्झरसाइज, व्यायाम पाहिजे, डाएट, आहार पाहिजे, अँड स्ट्रेस फ्री थॉट्स, आणि आपले विचार हे तणावविरहित असले पाहिजेत. ऑल दिस हॅव टू बी प्रॅक्टिस्ड, आणि याचा सगळा हा सराव असला पाहिजे. अँड इम्प्लिमेंटेड विदाऊट हेजिटेशन, डाऊट और इंडिफरन्स, म्हणजे आपल्याला याबद्दल कोणत्याही शंका नसली पाहिजे. बट विदिन अ डेडलाईन, परंतु एका ठराविक काळातच. विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स. विजन्स म्हणजे दृष्टी, विशेष, इच्छा, इंटेन्शन्स, आकांक्षा, अँड ड्रीम्स, स्वप्न, आर ऑल व्हॅल्युएबल, ही सगळी काय आहे, महत्वाची आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन, दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन म्हणजे आपली आणि कल्पकता वाढीला लागती. अँड एनकरेज अस टू डिफाईन व्हेअर वी ऑन टू रिच, आणि आपल्याला कुठं पोचायचे, म्हणजे काय आपल्याला लक्ष गाठायचे ते आपल्या लक्षात येतं. इन ऑर्डर टू गेट देअर, म्हणजे तिथं पोचण्यासाठी, ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी. हाऊएव्हर वी नीड टू ब्रिंग अ लाईफ इमेजेस डाऊन टू द अर्थ, आपल्याला गरज आहे कशाची, ब्रिंग लाईफ इमेजेस, म्हणजे आपल्या मनातील ज्या कल्पना आहेत किंवा स्वप्न आहेत, डाऊन टू अर्थ. डाऊन टू अर्थ म्हणजे सत्यात उतरवणे, ही जी आपल्या मनातील ज्या काही कल्पना आहेत त्या सत्यात उतरवण्यासाठी. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज. स्ट्रॅटेजीज म्हणजे आपल्या ज्या काही योजना आहेत त्या एक्झिक्यूट करायच्या, म्हणजे त्याचा अंमलात आणायच्या. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स, म्हणजे आपण जे काही त्याच्यावर, त्या स्वप्नावर जे काही परिश्रम घेतो किंवा योजना आपण सत्यात उतरवण्यासाठी जे काही प्रयत्न करतो, निकालावर त्याचा परिणाम होत असतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट, आपले जे आयुष्य आहे, जीवन आहे, ते ट्रम्पेट, तुतारी सारखं आहे. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, आपण जर त्यात काही घातलं नाही, म्हणजे थोडक्यात हवा, ऐक ना, तुतारीत आपण जर हवा फुकली तरच आवाज निघणार आहे. वी कांट गेट एनिथिंग आउट, आपण जर त्यात काही इनपुट दिलंच नाही तर आउटपुट आपल्याला मिळणार नाही. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, यशाच्या मार्गावर जाणं म्हणजे थोडंसं अंधारात चालल्यासारखं आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम, म्हणजे मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना आपण कसं पाहतो आणि त्यावर कशी मात करतो, यावर आपल्या यशाचा पाया, कौशल्यात पारंगत होणे आणि पुढच्या लक्ष्याकडे जाणं हे अवलंबून असतं. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर अँड टू व्हेअर वी ऑन टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. आपण जिथे आहोत आणि तिथून आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचायचं असेल तर पहिली पायरी म्हणजे पाया तयार करणे. पाया इतका मजबूत असला पाहिजे की जेव्हा आपण पुढच्या पायरीवर जाण्यासाठी कृती करू, when we take the next step it should support and hold us without crack. तर ही कृती करू तेव्हा न ढासळता त्याच्या आधारावर आपल्याला त्या कृतीची इमारत उभी करता आली पाहिजे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, विद्यार्थी मित्रांना शेअर करा, आणि अधिकाधिक शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या क्लासरूम सिनेमा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.